नमस्कार मित्रांनो, मी मराठी या युट्यूब चॅनलवरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आता नवीन बदल करण्यात आलेला आहे। आता आपण आधार ओटीपी शिवाय ऑनलाईन अर्ज करू शकणार आहोत। ओटीपी टाकण्याची आता आपल्याला गरज नाही। त्यामुळे ओटीपी शिवाय ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट तुम्हाला इथून भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आता आपण लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने विदाउट ओटीपी अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। अर्जदार लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। आपण लॉग इन अगोदर तयार केलं नसेल तर आपण क्रिएट अकाउंट या ऑप्शन वरती क्लिक करून नवीन अकाउंट या ठिकाणी क्रिएट करायचा आहे। याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अगोदर बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही जाऊन साइन अप कसं करायचं तो व्हिडिओ पाहून तुम्ही साइन अप करू शकता। त्यानंतर आपण अगोदरच लॉग इन आयडी क्रिएट केला असल्यामुळे आपण या ठिकाणी मोबाईल नंबर आणि जो आपण पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड आणि कॅप्चा आहे तसा टाकून लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेस असं तुमच्या समोर येईल। त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। आपण ही वेबसाईट मराठीमध्ये करून घेऊया। त्यासाठी इंग्लिश आणि मराठी या ऑप्शन मधील मराठी या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट पूर्णपणे मराठी होऊन जाईल। त्यानंतर आपण आता ओटीपी शिवाय ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास या ठिकाणी आधार नंबर कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट आधार या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। व्हॅलिडेट आधार या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नोंदणी अर्ज ओपन होईल। पहिल्यांदा आपण ज्यावेळी आधार व्हेरीफाय करत होतो त्यावेळेला संपूर्ण डाटा ऑटोमॅटिकली येत होता। आता आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती आधार प्रमाणे टाकून घ्यायची आहे। यामध्ये महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर पतीचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। पतीचे नाव टाकून घेतल्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे काय असेल ते टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित जी कोणती असेल ती आपण या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। त्यानंतर आधार कार्ड वरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख आपण या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। ही सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर आपणास आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का असे विचारले आहे। यामध्ये होय असेल तर होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा। आपण जर महाराष्ट्रात जन्माला आला नसाल तर नाही हा ऑप्शन निवडून आपण ज्या ठिकाणी जन्माला आला आहात ते राज्य या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आपण महाराष्ट्रात जन्माला आले असल्यामुळे होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर आधार कार्डानुसार पत्ता आपल्याला विचारलेला आहे तो पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। जिल्हा निवडला जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे। तालुका निवड केल्यानंतर आपले जे गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। पत्ता टाकून घेतल्यानंतर आपणास बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे। यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, तेच बँक खाते नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर IFSC कोड, त्यानंतर आपले खाते आधारशी जोडले आहे का हा ऑप्शन या ठिकाणी विचारलेला आहे। होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे। जर आपले बँक खाते आधारशी जोडले नसेल तर ते आपण जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपणास या ठिकाणी खालील कागदपत्रे अपलोड करायची आहे। आपण याच्या अगोदर आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचा ऑप्शन नव्हता, कारण आधार ओटीपी द्वारे व्हेरीफाय होत असल्यामुळे आधार या ठिकाणी अपलोड करावे लागत नव्हते। त्यामुळे आता आपण या ठिकाणी आधार कार्डची पुढील बाजू आणि मागील बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्यास दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळख यापैकी कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी एक अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे
केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का हे विचारलेलं आहे. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर हो या ऑप्शन या ठिकाणी निवडू शकता. रेशन कार्डची पुढील बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि मागील बाजू या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करून या ठिकाणी हमीपत्र स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विदाउट ओटीपी शिवाय म्हणजे तुम्हाला आधार ओटीपीची या ठिकाणी गरज भासणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मी मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.